आई वजेश्वर निंबोली संघाला सुदर्शन पाटील, अमर, राजू, दिनेश गुळवी, पोलीस पाटील आहेत ते, निखिल, या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा येतात. ऑल दी बेस्ट त्यांच्याकडनं येते आपल्या संघाला, तसेच या चषकाला, आयोजनाला, नियोजनाला. तसेच 12 मॅन सुरेश गुळवी ही या स्पर्धेला आयोजनाला विषय आपल्या संघाला शुभेच्छा पाठवतात. धन्यवाद या सर्वांचा. आणि बॅक टू नावन क्रिकेट पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय. ज्वाली कामतगिरी संघाने आपले शतरक्षण लावून घेतले. सलामी जोडी बिना विलंब आपण पाठवायची आहे. मित्र, फील्ड सजावट झालेली आहे. 11 टिपक्यांची रांगोळी लावली जाते ज्वाली कामतगिरी संघाच्या वतीनं. मात्र 11 टिपक्यामध्ये अजूनही 2 वेगळे टिपके आपण पाहतोय जे पंचांची भूमिका पार पडतात. दिसे पंच, नामायत पंच, नावाजले पंच, आमचे परम मित्र स्ट्रायकर पंच सुनीलजी मात्रे, स्क्वेअर लेग पंच गोकुल पाटील, या पंचाचे मुख्य, या स्पर्धेचे मुख्य पंच गोकुल पाटील. एका पहिल्या षटकाला प्रारंभ, सुरुवात आणि ज्वाली कामतगिरी संघाचा सलामी गोलंदाज रजनीश. तर सलामी जोडी पुन्हा एकदा सीताराम आणि दत्ता. बंदऱ्यामध्ये कल्लेरे संघाचे कोच सन्माननीय श्री रमेश दादा पाटील ही या स्पर्धेला शुभेच्छा पाठवतात. धन्यवाद. रजनीश पहिला चेंडू ऑप्शन, थोडासा बाहेरचा चेंडू, चेंडूला जागेवरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पहिल्यांदा थोडासा फुट मारण्यासाठी फुटवर टायमिंग, नजर या गोष्टी मित्र फार महत्त्वाच्या असतात. उत्तम चेंडूची फेक झाली होती. पहिल्यांदा थोडासा बॅकफुटवर गेला होता, स्क्वेअर काढण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नव्हता. पुन्हा एकदा ऑप्शनच्या थोडासा बाहेर लिव्हिंग एज घेऊन चेंडू जागेवर आणि फलंदाज बाद.
चेंडू होता आपण बघितला. पथक आपल्याला पाहायला मिळते. एक ऑर्केस्ट्रा मॅन आहे, त्याचा ऑर्केस्ट्रा आहे जॉली ऑर्केस्ट्रा, त्याचे ते प्रोप्रायटर आहेत निश्चित. आणि चांगली गोलंदाजी केली त्याने. फक्त 2 धावा दिल्या आणि 2 वाईट, ते पण म्हणजे अप्रतिम गोलंदाजी. या स्पर्धेतील चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे दिलीप याने. तर 2 षटकाची समाप्ती. धाव फलक आपण पाहतोय, विचार केला धावांचा तर 12 धावा झालेल्या आहेत. ज्या आई वजीश्वरी संघाने सकाळपासून चांगला क्रिकेट खेळलेला आहे, मात्र जालीस्पोर्ट कामतकर या संघासमोर धावा बनवण्यासाठी थोडंसं टेन्शनचं, हृदयाचं धोके वाढत आहेत. येणारे 12 चेंडू असणार आहेत आणि तालुक्यातील नामांकित असा गोलंदाज विलास भालू असणार आहे. मित्र, तालुका क्रिकेटचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचं नाव आदराने घेतले जातं विलास बाळू आणि ज्वाली स्पोर्ट्स कामतगिरी संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होते. पहिल्या 2 षटकाला आपण विचार केला थोडंसं बॅकफूट वर्सायची कामगिरी निंबोली संघाची नाहीये आणि उत्तम गोलंदाज भिवंडी तालुक्यामध्ये ज्याचं नावलौकिक आहे विलास बाळू. मित्र, उत्तम आयोजन, उत्तम नियोजन या सर्वांसाठी शुभेच्छा येतात. ऑल दी बेस्ट आलेले आहे बंदरावती कल्लेर संघाचे निलेश पाटील आणि तालुका क्रिकेटमध्ये नामांकित खेळाडू नंदन पाटील. आई वजीरश्वर निंबवली या संघाला शुभेच्छा. कारेवली आणि दिवा स्पोर्ट दिवा या 2 संघांना विनंती, पुढील सामन्याच्या अनुषंगाने आपण पूर्वतयारी लागायचं आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, सुंदरसा चेंडूला स्क्वेअर केला होता. चेंडू पॉइंट रिझर्व मध्ये रवाना होता. सुंदर फटका, अतिशय अप्रतिम फटका आपण पाहिला. जागेवरून चेंडूला स्क्वेअर केला होता. बालू याने ऑफस्टॉमवर चेंडू होता आणि हलक्या त्याने कट केलं होतं चेंडूला. थोडंसं मिसफील्ड होतं पॉइंट क्षेत्रामध्ये आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. या चेंडूनंतर मी ज्या संघांची नावं घेईल त्या संघाने आज वेळेवर उपस्थित राहायचं आहे, लक्षात घ्यायचं आपण. पहिल्याच चेंडूवर उत्तम फटका आपण पाहिला. नाना पाटेकर यांचा प्रहार आपण पहिल्या चेंडूवर पाहतोय. उत्तम फटका, चेंडू सीमेच्या बाहेर जातोय, चौकार. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलाय. चेंडू लॉंग लेगला जातोय. 2 षटक चेंडूचा पाठलाग करतात. आणि सहजगत्या 2 धावा जितकाण्याची संधी. या 2 धावांनी निंबवली संघाची धावसंख्या होते ती. तर मी आवाज देतोय या आजच्या दिवसामध्ये जे सामने खेळणार आहेत त्या सामन्याला मी आवाज देतोय. दिवा याच्यानंतर कारुली आणि दिवा असा हा सामना असणार आहे. त्यानंतर टेमगर आणि ताराली, त्यानंतर कासने आणि वडू नवघर, पूर्णा मानकोली, कालवार आणि काल्लेर, पायगाव आणि गुंदेवली, पिंपलघर, सारंगाव आणि सरुलीपाडा अंजूर या संघाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर आपण पाहतो 3ऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. विलास भालू चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट जात आहेत. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय चेंडू. यष्टीरक्षक थोडीशी चुका करतोय. त्यानंतर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. व्हाईटचा इशारा करतायत पंच. एक्स्ट्रा धावा मिळत आहेत. आपण पाहतायत धावसंख्यावर 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आई वज्रेश्वरी या संघाला शुभेच्छा येतात. ऑल दी बेस्ट येत आलेले आहे. अवी, प्रशांत, राजू, अमर, निखिल आणि गोट्या. निश्चितच ऑल इज वेल आहे थोडासा मी म्हणेल, कारण की अजूनही येणारे 10 चेंडू आहेत. 10 चेंडू मध्ये जर 25 धावा देखील जमतायत तर एक चांगलं आव्हान असेल जावली कामतकर संघासमोर. करण काटेकर ही या स्पर्धेला शुभेच्छा पाठवतात. धन्यवाद करण काटेकर. वेलकम करण. ऑफिशियल स्कोरर आहेत करण काटेकर, मॅन फ्रॉम कामतगर. आपलं हार्दिक स्वागत आहे करण. माझे परम मित्र आहेत ते. विलास बालू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर जात आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट जी आहे ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये आपण पाहायला मिळते, मात्र चेंडू जो आहे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 20 या आकड्यावर थांबलेली आहे. सन्मान्य व्यासपीठ आमचं आज भरलेलं आहे. स्पर्धेचा 2रा दिवस आपण पाहतोय. चांगली स्पर्धा. भिवंडी तालुक्यातील नामांकित असा चषक हा आमदार चषक 2017 संपूर्ण जगभरामध्ये चर्चा. विलास बालू पुन्हा एकदा ऑफस्टंपमध्ये चेंडू होता. लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्या सुटली जातोय आणि चेंडू सीमाच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी.
शैलेश पाटील हा क्षेत्ररक्षक होता लॉगऑफ क्षेत्रामध्ये मोहन भोईर. त्या क्षेत्ररक्षकाने एक महत्वाची चुकी केलेली आहे ती म्हणजे कॅच सोडलेली आहे. मात्र कॅच नाही चौकार देखील सोडलेला आहे. आणि निश्चितच संदेश आपण खराब क्षेत्ररक्षण हे कधी कधी आपल्या संघाला घातक ठरू शकतं. सामन्यामध्ये विजयासाठी क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. कॅच सोडली जाते, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातो आणि तोही विजयासारख्या फलंदाजाला. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज विजय एक टेक्निकल बॅट्समन आहे, उत्तम अनुभव आहे क्रिकेटचा. 24 धावा धावफलक आपण पाहतायत. गोलंदाजी करतायत विलास बालू. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला त्या ऑफ स्टंपमध्ये चेंडू. फलंदाज आपण बघितला लेग स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जो आहे ऑफ स्टंपच्या बाजूने जातोय आणि वाईट कॉलिंग करतोय पंचांना. मात्र पंच पेटवतात कारण की चेंडू जो आहे व्यवस्थितरित्या कलेक्ट केला जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. धावफलक आपण पाहतो 24 वर थांबतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वापसी केलेली आहे गोलंदाजाने चौकारानंतर. विलास बालू षटकातील पुढचा चेंडू टाकतो. राईट मोड द विकेट. मोठा फटका बॅट मधून चेंडूला स्केअरलेग क्षेत्राच्या बाहेर फेकून देतोय. 6 धावांसाठी षटकार. संदेश आपण पाहिलं खराब चेंडू, उत्तम फटका, अकोट टप्प्याचा चेंडू. आणि गोलंदाजाने एक त्याचा फेवरेट चेंडू टाकला आणि फलंदाजाने एक लांब पल्ल्याचा षटकार या षटकामध्ये ठोकलेला आहे. धावफलक आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 30 लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहतोय ऐवजी निमवली. संदेश आपण पाहिला ते खराब चेंडूची फेक झाली होती. अकोट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज शफल झाला होता आणि नटराजच्या अंदाजाने चेंडूला पुल अँड सक्सेसफुल. चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणार जबरदस्त षटकार पाहतोय. या 6 धाब्याने संघ धावसंख्या 6 धाब्याने पुढे सगळे धावसंख्या होती ती 30. एक उत्तम सुरुवात, चांगली सुरुवात आहे. 10च्या सराने आतापर्यंत धावा जमा झाले. अंतिम षटकाला प्रारंभ, शेवटचा अखेरचं निर्माणचं डावाचं पारीचं या इनिंगचं एक स्लॉगर ज्याला आपण म्हणतोय एक हाणामारीचं षटक आहे. आणि बघूया हाणामारीच्या षटकामध्ये संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. उत्तम आतापर्यंत जर पाहिलं तर निंबोली संघाने खरोखर उत्तम सुरुवात केलेली आहे. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. मोहन भुईर या षटकामध्ये विलास बालू यांनी 17 धावा खर्च केलेल्या आहेत. तर गोलंदाज रवी येतोय शेवटच्या स्लॉगर्सच्या षटकासाठी. रवी एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्वाली कामोदेर संघाचा. उत्तम गोलंदाजी त्याच्याकडे, उत्तम फलंदाजी आहे. मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतो आणि बघूया आपल्या संघासाठी काही योगदान करतोय. अंतिम षटकाला प्रारंभ, सुरुवात रवी. वैयक्तिक पहिला सांघिकच होतं. वेलेच्या संदर्भात संघाने एक विनंतीला पण आम्हाला सहकार्य करायचं आहे. पुढील सामना ज्या 2 संघांना मी विनंती करतोय. चेंडूला सुंदरसा फोर्स केलाय आणि चेंडू मात्र मिड विकेट सीमेच्या बाहेर जाणारा षटकार आपण पाहतोय. उत्तम फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त. एस्ट्यांच्या वरून चेंडू जातोय. उत्तम चेंडूची फेक झाली होती. लेग स्टंपचे जे एस्टे आहेत त्यांच्या वरून चेंडू सरळ एस्टी रक्षक गॅदर करतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. मित्र या स्पर्धेसाठी आयोजनासाठी आणि नियोजनासाठी विशेष करून सन्माननीय आमदार रुपेश दादा मात्रे यांच्यासाठी शुभेच्छा येतात. केवणी गावचे पोलीस पाटील शशी पाटील ही या स्पर्धेला शुभेच्छा पाठवतात. धन्यवाद शशी पाटील. एका खराब चेंडू
खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा पंच वाईट चिकवून 1+1 अशा दोन धाबाने सांगाय धावसंख्या 38 लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. अंतिम षटकाला प्रारंभ सांगाय धावसंख्या होती ती 38. मित्र या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडून उत्तम रंग भरला जातो माझे परम मित्र आणि तालुका क्रिकेट उत्तम समालोचक आणि पूर्ण स्पर्धेचा अपडेट ज्यांच्या माध्यमातून केले जात संदेश पाटील. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडूला स्क्वेअर केलं जातं. चेंडू पॉइंट मध्ये जातो. नंदन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. थोडासा चेंडू मिसफील्ड झाला होता. दक्ष होते आमचे फलंदाज आणि ज्या ठिकाणी एक धावा आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केले जातात. या 2 धावाने सांगायची धावसंख्या 2 धावाने पुढे सकते धावसंख्या होते ती 40. 40 रन लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. तर मी मोहन भुईर निश्चितच शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. दिनेश भुईर भिनारवरून मॅचचा आनंद घेत आहेत. आई वजेश्वरी निंबोली संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि आयोजन नियोजनासाठी त्याचे लाख शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद दिनेश भोईरजी, आपला हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा रवी टू विजय. वाड शॉट जागेवरून चेंडूला स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू पॉइंट रिजन सीमाच्या बाहेर जाणार जबरदस्त षटकार आपण पाहतोय. एक सुंदर फटक्याची ठेवण आपण पाहतोय. मी डीजे तुला कारण की 2 संघांना मी आवाज देणार आहे. याच्या अगोदर दिवा आणि कारिवली, त्यानंतर ताडाली आणि टेमघर या संघाने संपर्क साधायचा आहे. ताडाली आणि टेमघर या संघाने यायचं आहे. आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आपण. तर मोहन भैर आपण बघितलं रोहित शर्माच्या अंदाजाने हा षटकार बाउंड्रीच्या बाहेर जातोय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळतो आई वजेश्वरी निंबोली या संघाची. धावसंख्या 10 फलकावर झालेली आहे ती म्हणजे 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. टेमघर आणि ताडाली. पुन्हा एकदा रवी सुरेख फेक अतिशय प्रत्येम चेंडू अराउंड लेग त्रिफलाची फलंदाज बाद जातोय. थोडासा स्टेप आउट झाला होता. उत्तम चेंडूची फेक होती. लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला. ऑफसाइड कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विजयाने. आउट होते. आउट होण्यापूर्वी त्याने 2 षटकार आणि 1 चौका ठोकला होता. म्हणजे तब्बल 18 धावा काढल्या आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी केली विजयाने. निश्चितच एक उत्तम कामगिरी आपल्या संघासाठी विजय दौरा आपण पाहिलीत. धावसंख्या होती ती 46. नेक्स्ट फलंदाज साईनाथ. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्ग बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. आयटम ओव्हरचा मारा. सुंदर फेक चेंडूची झाली होती. चेंडूला फ्लिक केलं जात आहे. चेंडू शॉर्टलेगला जातोय. 1 धाव अर्जित करण्याची धावसंख्या होती ती 47 आणि विजयासाठी 48 धावांचं एक भलं मोठं आव्हान. मित्र प्रति षटकात आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी. सन्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून मित्र आपण एक क्रिकेटचा बिग शो पाहतोय. आमदार चषक 2017 या स्पर्धेचे सर्वेसर्वा संजयभाई म्हात्रे. 4 षटकांची अंती धावसंख्या होती ती 47 आणि विजयासाठी 48 धावांची आवश्यकता असेल ती ज्वाली कामतगर सांगायला विनंती असेल. आई वजीरश्वर निंबोली सांगायला विना विलंब आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हे बघा जे संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे ज्या स्पर्धेने आपण वेळेवर आपण निश्चितच आपला जो वेळ आहे तो आपण द्यायचा आहे. आपण पाहू शकता करण काटेकर हे आपण पाहू शकता सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे यांची संपूर्ण फॅमिली दाखवली जात आहे. निश्चितच संजयभाई म्हात्रे त्याचबरोबर आपला आमदार रुपेश दादा म्हात्रे त्यांच्या दोघांच्या मिसेस त्यांची मुलं त्यांच्या बहीण दाखवले जात आहेत आणि त्यांची मातोश्री यावर पाहू शकता. सुंदर असा आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज.
की आपण पाहू शकता हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना दाखवला जात आहे एकमेव निश्चितच एकही टुर्नामेंट अशी आहे धर्मवीर आनंदीगे साहेब यांना दाखवला जात आहे रवींद्र तरे सर हे आपण पाहू शकता एकनाथजी शिंदे साहेब दाखवले जात आहे हे आपण पाहू शकता युवा ठाकरे सम्राट आदित्य ठाकरे साहेब चेक हॅलो चेक हॅलो माईक चेक हॅलो डीजे दीपेश कृपया हे स्टेजवर आपण पाहू यायचे. शकता आपला आमदार माणिश्री रुपेश दादा म्हात्रे यांना दाखवला जात आहे माणिश्री रुपेश दादा म्हात्रे यांचा कटआउट दाखवला जात आहे स्पर्धेचे फोकसमॅन आणि आपण निश्चितच प्रयत्न करा लकी ड्रॉ आहे लकी कुपन 1000 रुपयाचं कुपन घ्या आणि निश्चितच जी बाईक आहे स्पोर्ट बाईक आपण पाहताय ओम साई ऑटोमोबाईल्स संदीप पाटील आणि ही महाराष्ट्राची शान शिवसेनाची शान छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा एक लवलित आपण पाहतोय वादळी झेंडा दाखवला जात आहे हॅलो माईक चेक आणि हा डिंडेश्वर मंदिर दाखवला जात आहे आमचे कॅमेरामॅन फुलाजी तरे त्यांना कव्हर करत आहेत हे भगवा ध्वज दाखवला जात आहे हे आपण पाहू शकता क्रिकेट ग्राउंड दाखवला जात आहे आई निंबवली या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतले पंचमचे रवाना झालेले आहे ज्वाली कामतगार याही संघाला विनंतीशील आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे हॅलो माईक चेक हॅलो सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते विलास आणि शैलेश वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ आम्हाला सहकार्य करायचं आहे यानंतर जय भजन कारिवली आणि दिवास्फोट दिवा दोन्ही संघ नायक आपण त्वरित VIP कक्षासमोर यायचं आहे नाणेफीसाठी जय बजरंग कारिवली आणि दिवास्फोट दिवा आई वज्रश्वर निंबवली हा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे आणि समानु कक्षामध्ये सज्ज जे आमचे परम मित्र भिवंडीचा एक बुलंद आवाज आणि खरोखरच ओपन सिटी या क्रिकेटमध्ये ज्यांनी उत्तम रंग भरलेला आतापर्यंत एका नामांकित असं समालोचक ज्यांचं आदराने नाव घेतलं जात आहे अजयजी घरात या ठिकाणी उपस्थित आहेत विनंतीच्या पहिल्या 2 षटकांचं आपण धावतं वर्णन करायचं आहे ओल्टो अजय घरात बहुत बहुत धन्यवाद मोहन जी जॉली स्पोर्ट्स कामतगर बनाम आई वज्रेश्वरी निम्बौली 4 ओवर में 48 रनों की चुनौती रखी है निम्बौली टीम ने जॉली स्पोर्ट्स के सामने सलामी जोड़ी क्रीज पर विलास बाड़ू और शैलेश पारी का पहला ओवर लेकर सीताराम जिन्होंने अच्छी गेंदबाजी की है आज के दिन में और तीसरा मैच आज के दिन में खेल रही है आई वज्रेश्वरी निम्बौली टीम ये भी एक कमाल है इतनी कड़ी धूप में लगातार मैचेस खेलना आसान नहीं रहता है पहली गेंद औस्तम के काफी बाहर थी जगह मिली थी लेकिन सीधे फील्डर के पास खेला पॉइंट पर बढ़िया फील्डिंग निशाना चूकता हुआ 1 रन पहली गेंद पर शुभेच्छा येत आहेत निंबोलीवरून सजनीश गुलवी काजल गुलवी आणि निलेश गुलवी या संघाने आई वज्रश्री निंबोली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद आणि या आयोजन आणि नियोजनासाठी शाम का वक्त है इस समय लेकिन अभी भी अच्छी धूप मैदान में खिली हुई है तेज धूप है गर्म हवाएं मैदान के ऊपर से गुजरती हुई सामना करते हुए अब शैलेश ऑन साइड में उठाने की कोशिश पूरी तरह से चकमा खाते हुए ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी पहले ही सोच लिया था बॉटम हैंड का उपयोग करना है मिड विकेट या फिर लॉन्ग ऑन की दिशा में संभवतः खेलने की कोशिश थी उनकी लेकिन पूरी तरह से बीट हुए सीताराम काफी अनुभवी खिलाड़ी है आई वज्रेश्वरी निम्बौली टीम के दाहिने हाथ से राउंड द विकेट
इस बार मिस टाइम शॉट, बहुत बड़ा लीडिंग एज और सॉफ्ट डिसमिसल, कोई गलती नहीं की गेंदबाज ने। कॉटन बोल्ट, पहला झटका लगता हुआ जॉली स्पोर्ट्स कामतघर को। तरफ निकल रही थी, बहुत बड़ा लीडिंग एज लगा और एक आसान सा कैच कंप्लीट करते हुए खुद गेंदबाज सीताराम। निश्चित अजय आपण पाहिलं थोडासा मिस्टर्निंग स्ट्रोक होता, आत्मघाती फटका ज्याला आपण म्हणतोय, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता। जो गलती की थी पहली गेंद पर उसे सीख नहीं ली वहां पर बैट्समैन ने, फिर से गलती को दोहराया और आउट हुए। इस बार जोरदार पंच, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए, गैप में जरूर खेला है। एक रन पूरा किया विलास ने, दूसरे की कोशिश, वहां पर तालमेल की कमी, मौका है रन आउट का, लेकिन थोड़ा सा ऊंचा थ्रो आता हुआ विकेट कीपर का और बाल बाल बच गए बालू। थोडासा तालमेल की रॉंग कमी थी। अजय आपण पाहिलं थोडंसं रॉंग साईडनं फेक झाली होती चेंडूची, अन्यथा एक बिग विकेट या ठिकाणी प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली असते, कारण दोन्ही गाडी आपण एकाच रोलवर पाहिल्या होत्या। जी हाँ, दो गाड़ियां एक ही पटरी पर आ जाती है तो एक्सीडेंट हो जाता है, लेकिन यहाँ पर एक्सीडेंट होते होते रह गया। इस बार बढ़िया शॉट ऑन पोल, लेकिन उतना ही बढ़िया कैच। दूसरी सफलता मिलती हुई सीताराम को, जश्न मनाते हुए खिलाड़ी इस समय। अजय आपण पाहिलं थोडासा अकोटप्प्याचा चेंडू होता, मिडविकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्लेसमेंट टिकली नव्हती, शॉट सिलेक्शन बरोबर नव्हतं, कारण तिकडे क्षेत्ररक्षण तैनात उत्तम झेल कलेक्ट केला होता सायनाथद्वारा। आणि दुसरा धक्का लागतो ज्वाली कामोदरा संघाला, संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 2। थोड़ा सा फ्लैट खेल बैठे वहां पर, यही वजह है कि फील्डर को क्लियर नहीं कर पाए और एक अच्छा कैच वहां पर लेते हुए फील्डर निंबोली संघ उत्तम कामगिरी करतो या स्पर्धेमध्ये, आणि त्या संघाला सव्वा मीरा सुधाकर भोईर, माजी सरपंच ग्रामपंचायत धामणगाव यांच्याकडे शुभेच्छा, धन्यवाद। साईनाथ फील्डर थे डीप मिड विकेट पर, जिन्होंने चौथा कैच लिया है इस टूर्नामेंट में, बहुत अच्छे फील्डर है। और क्या पांचवा होगा? जी नहीं, इस बार कैरी नहीं की, पहले बाउंस पर पहुंचती हुई साईनाथ के पास एक रन मिलता हुआ, दूसरे की कोशिश में आगे निकले थे, मौका बन सकता था गेंदबाज के पास, लेकिन अपनी क्रीज में सुरक्षित पहुंचते हुए दोबारा बैट्समैन। इस एक रन के साथ रजनीश ने अपना खाता खोला। एक पर खेल रहे रजनीश, 2 पर खेल रहे विलास बालू, और एक ओवर के बाद टीम का स्कोर है केवल 3 रन 2 विकेटों के नुकसान पर। 48 रनों का पीछा करती हुई जॉली स्पोर्ट्स कामतघर टीम। इस मैच की शुरुआत हम देखें तो काफी निराशाजनक रही थी कहीं ना कहीं। पहले 2 ओवर का जहां तक सवाल है, आई वज्रेश्वरी निंबोली टीम के लिए केवल 12 रन बने थे और 2 विकेट्स भी गिरे थे, लेकिन उसके बाद के जो 2 ओवर्स थे उसमें कुल मिलाकर 35 रन बल्लेबाजों ने बनाए। बहुत बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली थी, खासतौर पर विजय द्वारा। विजय जिन्होंने 18 रनों की एक बेहतरीन पारी खेली, और उनसे पहले मनोहर ने भी 17 रनों का योगदान दिया। मनोहर नाबाद रहे थे। इन दोनों भी बल्लेबाजों की बल्लेबाजी की बदौलत एक अच्छा स्कोर खड़ा करने में कामयाब रही आई वज्रेश्वरी निंबोली। और अब लक्ष्य का पीछा करते हुए बैकफुट पर जॉली स्पोर्ट्स कामतघर 3 रन 2 विकेटों के नुकसान पर। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है, और जैसे ही पावर प्ले समाप्त हुआ है, निंबोली के कैप्टन ने फील्ड को खोल दिया है। दूसरा ओवर लेकर आ रहे हैं विजय। पहली गेंद काफी दूर से खेला है, मिस टाइम शॉट, गेंदबाज गेंद के नीचे और कोई गलती नहीं, कैचिंग बढ़िया, गेंदबाजी शानदार और तीसरी सफलता। छत्रपती महाराजांचा
आत्मघातकी फटका आपण पाहतोय. फलंदाज पाहतो तो रजनीश. आणि मित्र खरोखरच अतिशय उत्तम आयोजन, उत्तम नियोजन आणि खरोखरच हा संघ एक उत्तम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करतोय निंबोली संघ. आणि निंबोली संघासाठी विशेष शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतोय. गावदी स्पोर्ट्स वडगरे संघाचे नामांकित खेळाडू कमलाकरजी पाटील हे निंबोली संघाला शुभेच्छा देतात. तसेच आयोजन आणि नियोजन यासाठी त्यांच्या शुभेच्छा. धन्यवाद कमलाकर पाटील. बहुत बढ़िया गेंद थी, पढ़ने के बाद अंदर की तरफ आ रही थी. एक खराब शॉट वहां पर देखने को मिला विलास बालू द्वारा. ऑन साइड में खेलना चाह रहे थे, अक्रॉस द लाइन पूरी तरह से बीट हुए और गेंद विकेटों के ऊपर से गुजर गई. बेहतरीन गेंदबाजी विजय की. पहली गेंद पर विकेट, उसके बाद बीट किया बैट्समैन को. इस बार सीधे बल्ले से उछाल दिया है, लॉन्ग ऑफ सीधा है, कैच था लेकिन कैच छूटता हुआ. कहीं ना कहीं विलास बालू जो है वो किस्मत वाले नजर आ रहे हैं. 2 मौके उनको आउट करने के आए थे लेकिन दोनों भी मौकों पर गलतियां करते हुए फील्डर. अजय आपण पाहिलं फलंदाज थोडासा स्टेपवर जवळ होता. सुंदरसा फटका आपण पाहिला. वाडी स्ट्रॉंग आणि लॉंग ऑफ यांच्याबद्दल एक झेल त्या ठिकाणी मात्र कलेक्ट करता आणि तो क्षेत्ररक्षकाला. इस बार गति में परिवर्तन किया, फुल टॉस जरूर बन रही थी लेकिन उसको भी खेल नहीं पाए बैट्समैन. नंबर 5 पर आए हैं नरेश. उनको अभी अपना खाता खोलना बाकी है. टीम का स्कोर केवल 4 रन 3 विकेटों के नुकसान पर. ऐसा लग रहा है कि रनों और विकेटों के बीच में एक रेस लगी है कि आगे कौन जाएगा. क्या विकेट्स और रन्स बराबर हो जाएंगे इस गेंद पर? जी हाँ बिल्कुल, कैच कर लिए गए और खाता खोल नहीं पाए नरेश. चौथे विकेट का पतन. आयोजन केलंय मधवड गावाला आमदार चषकाचं आयोजन केलंय गिरधर पाड्याला. गाजतंय नाव गाजतंय गाजतंय नाव गाजतंय नाव गाजतंय गाजा जीवनी शहराला. संजय मात्रे पोगाव हंसिका स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा ऑल दी बेस्ट असेल त्यांचं निंबोली संघासाठी. सध्या तरी ऑल इन वेल आहे. निंबोली संघ उत्तम कामगिरी करतो या स्पर्धेमध्ये. धन्यवाद संजय मात्रे. आणि विशेष करून कमलाकर पाटील गावदी वडगरे संघाकडनं निंबोली संघाला शुभेच्छा येतात. आणि खरोच कमलाकर सध्या तरी ऑल इन वेल आहे. तो निंबोली संघ उत्तम कामगिरी आहे निंबोली संघाची. नए बैट्समैन क्रीज पर आ रहे हैं. राजन, सुनील भोईर न्यू 40+ या संघातील एक नामांकित खेळाडू आणि निरीक्षक. इस बार सुरक्षात्मक तरीके से खेलते हुए 1 रन दौड़कर पूरा किया है. काफी दबाव में नजर आते हुए बल्लेबाज जॉली स्पोर्ट्स के. 2 ओवर की समाप्ति, 5 रन 4 विकेटों के नुकसान पर और आने वाले 2 ओवर्स में चाहिए 43 रन. 43 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. क्या कुछ होगा आने वाले 2 ओवर्स में? किसकी होगी हार और किसकी रहेगी जय जयकार, बताएंगे मेरे साथी कमेंटेटर हॅलो. मोहन भोईर. पुढील सामना दोन्ही संघ नायक संदेश आपण नाणेफेक करायचे आहे. बारा चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. मात्र या सामन्यावर पकड मजबूत झाली. निंबोली संघाची उत्तम कामगिरी. मित्र सामना विजयासाठी तुमचं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फार महत्त्वाचं असतं आणि खरोखर एक सांघिक कामगिरी आज आपण पाहतो निंबोली संघाची. निंबोली संघाला ऑल दी बेस्ट आलेलं आहे. सव मीरा सुधाकर भोईर, माजी सरपंच ग्रामपंचायत धामणगाव. सध्या तरी ऑल इन वेल आहे. निंबोली संघ उत्तम कामगिरी करतोय. धन्यवाद सव मीरा सुधाकर भोईर. 2 तिसऱ्या मिनिटं षटकाला सामना थांबवायचा आहे. 2 मिनिटं फक्त. 2 मिनिट. ओके. धन्यवाद. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत कारिवली आणि दिवास्फोट दिवा. शिक्षक सेना अध्यक्ष भिवंडी आमचे गुरुवर्य रवींद्र तरेसर यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. दिवास्फोट दिवा आणि कारिवली हा संघ दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत रवींद्र तरेसर. एका बाजूला महेंद्र स्पोर्ट आहे, एका बाजूला महेंद्र स्पोर्ट आहे, एका बाजूला आपला आमदार आहे. टॉस मी रवींद्र तरेसरांच्या हातामध्ये दिलेला आहे. पाहूया दिवास्फोट दिवस संघाचा कर्णधार आवाज देणार आहे आणि महेंद्र स्पोर्ट आलेला आहे.
आणि महेंद्र स्पोर्टचं सकाळपासून येतो मी जेवढे टॉस केलेले आहेत कारण नंबर 1 टीम झालेली आहे भिवंडीची आणि नाणेफेकी जिंकलेली आहे कारुली संघाने. तर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. 4 षटकाचा सामना आहे. निश्चित आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा आहेत. दादा आपल्या संघासाठी देखील भरपूर शुभेच्छा आहेत. एक गिफ्ट आहे टॉस विनर संघाला निश्चितच देण्यात या गिफ्ट रघुनाथ म्हात्रे यांच्याकडून पाहू शकता आपण हा गिफ्ट. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलेला आहे कारुली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश. अँड बॅक टू नाव क्रिकेट. पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातो. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सामन्यावर पकड मजबूत पाहतोय ऐदेवी निंबवली या संघाची. कॉमेंट्री बॉक्स 1-2 मिनिटं फक्त. सामना चालू असेल पण सामना चालू ठेवायचा आहे. फक्त 2 मिनिटं देता येत. दिवा स्पोर्ट दिवाचे म्हात्रे. नमस्कार. आमदार चषक 2017 चे आयोजन भादवड संघाने केलेलं आहे. अतिशय सुरेख असं आयोजन आहे. चांगल्या रीतीने दरवर्षी आमदार चषकाचं आयोजन ते करत असतात. मी संजय भाईंना खास करून धन्यवाद देतोय. त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतोय. असंच त्यांनी आयोजन चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि भिवंडी क्रिकेट 40+ एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी इथे दिलेला आहे. मी आमदार साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो. ते सुद्धा आमच्यासाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म देतात. आम्हाला सहकार्य करतात. मी माझ्या दिवा स्पोर्टतर्फे खासदार कपिल पाटील साहेबांतर्फे तसेच भिवंडी तालुका भाजपा तालुका ग्रामीणच्या वतीने या आमदार चषकासाठी धन्यवाद देतो. शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद. O2 कॉमेंट्री बॉक्स. चेंडूला शॉट ऑन पोल आणि 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू मिडॉन सीमेच्या बाहेर जाणारा चौकार आपण पाहतोय आणि सामना विजयासाठी ह्याच फटक्यांची आवश्यकता आहे ज्वाली कामतगिरी संघाला. एकमेव शेवटचा ऑप्शन पाहतोय विलास बाळू. संघातील सर्वात महत्त्वाचा गडी आहे आणि सामन्यावर विजय संपादित करत असेल तर विलास बाळू याला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण की संघातील सर्वात महत्त्वाचा गडी आहे. मोठे पटके मारण्याची क्षमता आहे. पहिल्या चेंडूवर घणघातीचा प्रात चेंडू मिडॉनला जातोय चौकार. लिव्हिंग एज कॉलिंग करणं फार गरजेचं. थोडंसं मिस्टँडिंग झालेलं 2. सोनादेवी टेमगार आणि वरालदी स्पोर्ट्स ताडाली या दोन्ही संघांना विनंती. दोन्ही संघाचे प्रतिनिधी संघाने मला वाटतं 2 धावांची पॅनल्टी लागेल कारण फलंदाजाला बाद करायचं होतं. रूल आहे संघटनेचा असोसिएशनचा नियम आहे. वेलकम अजय पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. चेंडूला स्वीप केलं जात आहे. वाडा शॉट. उत्तम फटका आपण पाहिला. स्लो अँड डेरिव्हली लो फुटला चेंडू उत्तमरित्या भिरकावला चेंडूला आणि कॅल्क्युलेटर षटकार आपण पाहतोय. चेंडू मिडविकेटला जातोय. क्षेत्ररक्षक म्हणतो त्या ठिकाणी प्रेक्षक. या 6 धाब्याने आता मात्र थोडंसं कमबॅक होतोय ज्वाली कामतगिरी संघ. धावसंख्या होती ती 17. या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय आणि लय भादवड गावाला आमदार चषकाचं आयोजन केलंय टेमघर पाड्याला. वाडीशी लॉंगर रिझन मध्ये चेंडू रवाना झाला होता. झेल कलेक्ट करता आला नाहीये. मित्र विजयासाठी क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण असतं. क्रिकेटमध्ये 31 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या होती ती 21. मी म्हटलं होतं एकमेव असा फलंदाज आहे मोठे पटके मारण्याची क्षमता आहे आणि ज्वाली कामतगर या संघाला विजय संपादित करत असेल तर विलास बाळू याला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर राहणं अत्यंत गरजेचं आहे. वळगावचे नामांकित उद्योजक सन्मानित शेखरजी भोईर या स्पर्धेला आयोजनाला
ऑल दी बेस्ट त्यांच्याकडनं आलेले. धन्यवाद शेखर भोईर. स्लवंडी देवणी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ज्या ठिकाणी फक्त एक धाव तिकडे 2 धावा कन्वर्ट केल्याचं कारण थोडासा चेंडू मिसफिल्ड झाला होता. दक्ष होते आमचे फलंदाज. 2 धावाची 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 23. विजयासाठी मित्र अजून 25 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाली बघूया. वाडा कॅच. चषकाचं आयोजन रुपेश दादांच्या नावानं. उद्धव साहेब उद्घाटन. एकनाथ शिंदे साहेब जोडीला. आदित्य ठाकरे प्रकाश पाटील. एक उत्तम कामगिरी आपण पाहतोय. धावसंख्या 25 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. सामन्यावर पकड मजबूत आहे आई वज्रेश्वर निंबवली या संघाची. मित्र खरोखरच्या संघाचं मला कौतुक करावं वाटतं. एक नौका संघ, एक नवीन संघ 40+ या असोसिएशनला जॉईन झालेला आहे. या असोसिएशनमध्ये ज्याचं नुकतंच पदार्पण झालेलं आहे. मग एक दमदार सुरुवात या संघाची आपण पाहतोय. पहिला विजय संपादित केला होता ओमसाई PC या संघाला एक बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. आणि आता मात्र एक दुसऱ्या विजयाकडे या संघाची वाटचाल आहे. एक बलाढ्य संघ तालुका क्रिकेटमधले असा संघ आहे की कुठल्या संघाला पराजित करण्याची क्षमता ज्वाली कामतगर संघामध्ये पण पाहतोय. मात्र या संघाला आता पराभव स्वीकारावा लागतोय काय बघूया. कारण की विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जवळजवळ पराभवाचेच आहेत. साईनाथ अंतिम षटकाला प्रारंभ. सुरुवात गोलंदाज साईनाथ. 6 चेंडू 25 धावा. चेंडूला सुंदरसा हुक केलं जात आहे. उत्तम फटका आपण पाहिला. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकारी का चांगली सुरुवात आहे. आता विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू. फलंदाज थोडासा सफल झाला होता. नटराज चांदाने चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या असतील. आता मात्र विजयासाठी लक्ष आहे ते 4 चेंडू आणि 21 धावा. सामन्यावर मित्र आपण एक पकड मजबूत पाहतोय आई वजेश्वर निंबवली या संघाची. या ठिकाणी मात्र एक खराब फेक. दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. अवांतर धाव. मित्र या स्पर्धेला आयोजनेला आमचे परममित्र शशीजी पाटील केवणीवरून पोलीस पाटील आहेत त्या गावचे शुभेच्छा देतात. धन्यवाद शशी पाटील. चेंडूला शॉर्ट ऑन पूल केला आणि पहिल्या दुसऱ्या बॉन्ड्सवर चेंडू मिडविकेट झोनमध्ये रवाना होतोय. चौकार. डावखुरा फलंदाज राजन उत्तम कामगिरी आतापर्यंत आपल्या संघासाठी मात्र करतोय. ST रक्षक या संघाचा. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. एक उत्तम चेंडूची फेक झालेली आहे. 2 चेंडू आणि 16 धावा.
दिशाईन चेंडू स्वेअर मारा लक्ष्मच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चेंडू अमांतर धाव आणि खरोखरच निंबिवली संघ एक उत्तम कामगिरी करतोय आणि जवळ जवळ या सामन्यावर विजय संपादित होतं असं वाटतं. या संघाला पुन्हा एकदा शुभेच्छा येतात. कमलाकर पाटील गावदी वडगेरे संघाचे नामांकित खेळाडू. उत्तम एफर्ट्स, उत्तम कामगिरी. चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं जात आहे. चेंडू शॉर्ट लेगला जातोय, शॉर्ट मिडविकेटला चेंडू जातोय आणि मला वाटतं फलंदाज या ठिकाणी धावचित बाद असावा. आता जवळ जवळ या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित झाले. फक्त आणि फक्त अंतिम चेंडूचे फेक बाकी विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. मित्र तालुका क्रिकेटमध्ये 13 धावा झालेल्या शेवटच्या चेंडूवर 8 धावा झालेल्या आहेत तालुका क्रिकेटमध्ये. ज्वाली कामतकर सांगाल विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. अंतिम चेंडूची फेक बाकी आहे. चेक. आणि या अनुषंगाने या स्पर्धेवर विजय संपादित होत आहे आई वज्रेश्वरी निंबवली संघाचा. हार्ड लक ज्वाली कामतगार अँड गुड लक आई वज्रेश्वरी निंबवली. खरोखर आज निंबवली संघात आपण विचार केला उत्तम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या संघाचा एक सांघिक कामगिरी उत्तम आहे. पुढील संघ ज्या संघाने मॅन ऑफ द मॅच कोण आहे?